तत्वानुसंधान ग्रंथ, त्यामध्ये पान नंबर 8, बरोबर, 8व्या पेजवर वरून दुसरी ओळ, त्या दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे की और ता आत्माश्रय दोष के निवृत्ती करणे वास्ते सोवादी. आता इथून पुढे किसी दूसरे भेद करिके भिन्न करे हुए धर्मी विषय सो भेद रहे है, यह दूसरा पक्ष जो अंगीकार करे. लागलं, इथून चालणार आहे. तर थोडंसं सिंहावलोकन विषय हा चालू आहे की ब्रह्माहम असं मंगलाचरणामध्ये आलं होतं, आणि त्या दोन्ही पदाचं, ब्रह्म आणि अहम या दोन्ही पदांचं सामानाधिकरण्य असल्यामुळे ब्रह्म आणि अहम शब्दाचा अर्थ आत्मा अर्थात जीव, या दोघांची एकता आहे असं सांगितलं. बरोबर. मध्येच पूर्व पक्षाने भेदाची शंका केली होती की जीव ब्रह्माचा भेद आहे म्हणून, त्याचंही खंडन केलं. आणि पुढे जाऊन ग्रंथकाराने आणखीन असं सांगितलं की जर विचार केला तर कुठंच कोणताही भेद सिद्धच होत नाही. कसं काय, मग ती प्रक्रिया थोडी सांगायला सुरुवात केली. समजा घट आहे आणि घटाच्या ठिकाणी पटाचा काय भेद. भेद म्हणजे भिन्नता, भेद, एक अन्योन्य भाव, त्याचंच नाव दुसरं आहे भेद. तर तो भेद जिथं राहतो त्याला म्हणतात धर्मी किंवा अनुयोगी. ज्याचा भेद तो असतो त्या भेदाचा प्रतियोगी. जसं घटाच्या ठिकाणी पटाचा भेद, घटाच्या ठिकाणी कुठं भेद, घटाच्या ठिकाणी, म्हणून घट झाला धर्मी किंवा अनुयोगी म्हणा धर्मी. घट धर्मी आहे. आणि त्या घटाच्या ठिकाणी कुणाचा भेद, पटाचा, म्हणून त्या भेदाचा, ध्यान द्या इकडं, म्हणून त्या भेदाचा प्रतियोगी कोण, पट आहे. अनुयोगी कोण, घट. प्रतियोगी कोण, पट. धर्मी कोण, घट. एवढं कळलं. आता पहा, तर असा भेद मानणारे जे लोक आहेत त्यांना विचारायचं की बाबा रे, घटरूप धर्मीच्या ठिकाणी जो तू भेद मानत आहे, तर तो भेद झाला धर्म आणि धर्मी झाला घट. तर तो घटरूप धर्मी अभिन्न आहे का भिन्न, म्हणजे अभिन्न धर्मीच्या ठिकाणी भेद आहे सांगतोय तू, का भिन्न धर्मीच्या ठिकाणी भेद सांगत आहे, हा प्रश्न. अभिन्न धर्मीच्या ठिकाणी जर सांगत असेल तर अभिन्न धर्मी म्हणजे काय. अभिन्न धर्मीचा अर्थ केला होता भेदाने रहित. बरोबर. मग समजा हा पहिला पक्ष त्याने मानला की अभिन्न धर्मीच्या ठिकाणी भेद आहे, धर्मीच्या ठिकाणी भेद आहे, तो धर्मी कसा, अभिन्न. अभिन्न म्हणजे भेदाने रहित. आता पहा, तो धर्मीला म्हणून राहिला कसा, भेदाने रहित, आणि अशा धर्मीच्या ठिकाणी भेद मानून राहिला. मग जर भेद मानला तर तो धर्मी भेदाने रहित राहील का, भेदाने युक्त होईल ना. तो भेदाने रहित कसं का राहील. मग एका बाजूला म्हणतो की अभिन्न धर्मी आहे, भेदाने रहित आहे, आणि तिथं भेद मानून राहिला. मग असं जर त्याने मानलं तर कोणता दोष, व्याघात दोष दिला होता. बरोबर आहे की. तो व्याघात दोष येऊ नये, व तो व्याघात दोष येऊ नये म्हणून तो कदाचित आता म्हणेल पूर्वपक्षी की तो भेद ज्या धर्मीच्या ठिकाणी आम्ही मानणार आहोत, घटादी धर्मीच्या ठिकाणी, तो धर्मी कसा, अभिन्न नाही, आता भिन्न. कसा धर्मी, भिन्न धर्मी. तर मग त्याला विचारायचं, भिन्न धर्मी आहे आणि त्या भिन्न धर्मीच्या ठिकाणी तू भेदरूप धर्म मानत आहे. धर्मी जो आहे तो कोण, कसा, भिन्न धर्मी. भिन्न धर्मी म्हणजे भेदाने युक्त. मग काय अर्थ निघाला की भिन्न असा जो घटादी धर्मी, अर्थात भेदाने युक्त जो धर्मी, त्याच्या ठिकाणी मानू राहिला भेद. बरोबर. पण प्रश्न हा, आता त्याला पुन्हा प्रश्न करायचा की जो भेद तुला ठेवायचा आहे धर्मीच्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही,
मग तो भेद त्याला नाव दिलं होतं आपण ए भेद ठेवायचा आहे. तर ए नावाचा भेद ज्या धर्मीच्या ठिकाणी ठेवायचा तुला, तो धर्मी कसा पाहिजे? भेदाने युक्त. भिन्न धर्मी आहे ना, भेदाने युक्त. मग तो धर्मी भेदाने युक्त आहे. कोणत्या भेदाने युक्त आहे सांग, हा प्रश्न. मग तो म्हणेल का आता हे बघा आपल्याला ए भेद ठेवायचा की नाही, मग जो ए भेद त्या धर्मीच्या ठिकाणी ठेवायचा आहे त्या ए भेदानेच युक्त आहे धर्मी. ए भेदानेच काय आहे? आणि असा जो धर्मी की जो ए भेदाने युक्त आहे त्याच्या ठिकाणी ठेवायचा मला भेद कोणता? ए. म्हणजे ए ठेवण्यासाठी, ए नावाचा भेद ठेवण्यासाठी धर्मी मानायचा भेदाने युक्त. कोणत्या भेदाने युक्त? एच भेदाने युक्त. जर असं मानलं तर दोष दिला मग कोणता? आत्माश्रय. कारण त्याचं स्वरूप सांगितलं होतं आत्माश्रय दोषाचं, की आपल्याच स्थितीकरिता आपली जरूरत पडत असेल, आहे की नाही, आपल्या उत्पत्तीकरिता आपली जरूरत, आपली म्हणजे आहे की नाही, ज्याला ठेवायचं आहे त्याला ठेवण्याकरिता त्याचीच जरूरत पडत असेल, किंवा ज्याची उत्पत्ती आहे सांगायची आहे त्याच्या उत्पत्तीकरिता त्याचीच जरूरत पडत असेल, आहे की नाही, तर अशा वेळेस दोष येतो कोणता? आत्माश्रय. मग इथं तुम्हाला धर्म ठेवायचा आहे, भेदरूप धर्म, त्याला नाव दिलं ए. मग ए भेद रूप धर्म ठेवायचा जिथं, असा जो धर्मी तो कसा असला पाहिजे? त्या ए भेदानेच युक्त. म्हणजे स्वतःला ठेवण्याकरिता, ए नावाच्या भेदाला ठेवण्याकरिता जरूरत पडू राहिली कुणाची? ए नावाच्या भेदाचीच. म्हणजे स्वतःच्या स्थितीकरिता ए नावाचा जो भेद, त्याच्या स्थितीकरिता ए नावाचा जो भेद त्याचीच जरूरत पडणं, याला म्हणतात दोष. कोणता? आत्माश्रय. आणि म्हणून त्याला हे म्हणता येणार नाही आता काय, की ए नावाचा भेद ठेवण्याकरिता तो धर्मी भेदाने युक्त पाहिजे, पण ए भेदानेच युक्त असं म्हणता येणार नाही. दुसरा कोणता तरी भेद मानावा लागेल. कळलं? म्हणजे काय? मग त्याला आता ए भेद ठेवण्याकरिता धर्मीच्या ठिकाणी ए नावाचा भेद ठेवण्याकरिता तो जो धर्मी आहे तो कसा पाहिजे? भेदाने युक्त. कोणत्या भेदाने युक्त? म्हणजे मग आता असं करूया, बी या भेदाने युक्त. काय मानू? बी भेदाने युक्त मानू. कुणाला? धर्मीला. मग आता बी भेदाने युक्त जो धर्मी म्हणजे भिन्न धर्मी झाला, बरोबर? तर बी भेदाने युक्त जो धर्मी त्याच्या ठिकाणी आता आम्ही ठेवतोय म्हणे कोण? ए नावाचा भेद. लक्षात आलं? काय निघालं? ए नावाचा भेद ज्या धर्मीच्या ठिकाणी ठेवायचा आहे तो धर्मी कसा? बी भेदाने युक्त, अर्थात भिन्न धर्मी झाला. बरोबर? इथपर्यंत आलो. आता पुन्हा त्याला प्रश्न विचारायचा. मग अरे बाबा सांग म्हणे, ठीक आहे बरोबर आहे, पण ए जसा भेद आहे की नाही तसं बी सुद्धा काय आहे? भेदच आहे. मग ए भेदाला ठेवण्याकरिता धर्मी मानावा लागला तुला कसा? बी भेदाने युक्त. भिन्न धर्मी बी भेदाने युक्त. तसं बी तरी काय आहे? भेदच आहे. म्हणजे बी भेदाने युक्त तो धर्मी होण्याकरिता, म्हणजे बी भेद तुला ठेवा लागू राहिला ना धर्मी ठिकाणी, पण तो तरी भेदच आहे ना बी. मग तो ठेवण्याकरिता तो धर्मी जिथं तुला तो बी ठेवायचा आहे, बी नावाचा भेद ज्या धर्मीच्या ठिकाणी ठेवायचा आहे तो धर्मी कसा? अभिन्न का भिन्न? हा प्रश्न. अभिन्न मानला तर व्याघात दोष. अभिन्न म्हणजे भेदाने रहित, आणि पुन्हा भेद मानायचं म्हणजे काय झाला? व्याघात. ठीक आहे. अभिन्न धर्मी ठिकाणी बी नावाचा भेद आहे हे त्याला म्हणता येत नाही. मग त्याला काय म्हणावं लागेल? तर भेदाने युक्त धर्मी, भिन्न धर्मी, अभिन्न धर्मी ठिकाणी ठेवायचा. बी नावाचा भेद अभिन्न धर्मीच्या ठिकाणी ठेवता येत नाही, व्याघात दोष होतो. मग कसा धर्मी पाहिजे? भिन्न धर्मी. भिन्न धर्मी म्हणजे भेदाने युक्त. एवढं लक्षात आलं? आता बी भेद ज्या धर्मीच्या ठिकाणी अगोदर ठेवायचा आहे तो धर्मी कसा? भेदाने युक्त. कोणत्या भेदाने युक्त बोल? हा प्रश्न. म्हणजे मग असं करू, बी भेद ठेवण्याकरिता धर्मी आम्हाला भेदाने युक्त पाहिजे, मग ए भेदाने युक्त मानू धर्मीला. मग धर्मी कसा झाला? भेदाने युक्त. कोणत्या भेदाने युक्त? ए भेदाने युक्त. मग ए भेदाने युक्त जो धर्मी त्याच्या ठिकाणी मी ठेवू बी भेद, बरोबर? आणि बी भेद कशासाठी मानला होता? ए भेदाला ठेवण्याकरिता. म्हणजे ए भेद ठेवण्याकरिता मानावा लागला बी भेदाने युक्त धर्मी. आणि बी भेदाला ठेवण्याकरिता धर्मी मानताय तुम्ही ए भेदाने युक्त.
म्हणजे बी ला ठेवण्याकरिता जरूरत एची आणि ए ला ठेवण्याकरिता जरूरत बीची, म्हणजे परस्पर याला त्याची अपेक्षा, त्याला याची अपेक्षा. दोष कोणता? अन्योन्याश्रय दोष. बरोबर. म्हणून बी नावाचा भेद त्या धर्मीच्या ठिकाणी ठेवण्याकरिता तो धर्मी भेदाने युक्त पाहिजे, पण ए भेदाने युक्त मानता येत नाही. दोष आला कोणता? अन्योन्याश्रय. बरोबर आहे. मग कोणता तरी दुसराच मानावं लागेल, दुसऱ्या भेदाने युक्त मानावं लागेल धर्मीला. बरोबर. ठरलं काय आता? ए भेद ठेवण्याकरिता धर्मी कसा? बी भेदाने युक्त. बी तरी भेदच आहे ना, म्हणजे बी भेदाला ठेवण्याकरिता धर्मीच्या ठिकाणी ठेवण्याकरिता तो धर्मी सुद्धा कसा पाहिजे? भेदाने युक्त. कोणत्या भेदाने युक्त? मग तिसरा मानावा लागेल, कारण ए मानला दोष, बी मानला दोष, आहे की नाही. मग तिसरा सी. आता काय ठरलं? सी नावाचा जो भेद, त्या भेदाने युक्त जो धर्मी, बरोबर, त्याच्या ठिकाणी आहे आमचा बी नावाचा भेद. आणि बी भेदाने युक्त जो धर्मी, मग त्याच्या ठिकाणी आम्ही ठेवू ए भेद. म्हणजे ए भेद ठेवण्याकरिता बी भेदाने युक्त धर्मी, पण बी तरी भेदच आहे, म्हणून बी नावाचा भेद त्या धर्मीच्या ठिकाणी ठेवण्याकरिता तो धर्मी कसा? सी भेदाने युक्त. सी नावाच्या भेदाने. पण पुन्हा तोच प्रश्न, सी हा तरी काय आहे? भेदच आहे. मग तो सी भेद त्याने युक्त पाहिजे धर्मी. आता सी भेद तुला ठेवायचा आहे धर्मीच्या ठिकाणी, मग तो धर्मी कसा? अभिन्न का भिन्न? अभिन्न म्हणला तर व्याघात दोष. मग काय म्हणावं लागेल? भिन्न. आता सी भेद ठेवण्याकरिता जो धर्मी पाहिजे तो कसा? भिन्न, म्हणजे भेदाने युक्त. कोणत्या भेदाने युक्त? बोल. मग आता काय करावं बाबा? आता सी भेद ठेवण्याकरिता धर्मी आम्हाला भेदाने युक्त पाहिजे. मग एक काम करू, ए भेदाने युक्त मानू, आहे की नाही. धर्मीला काय मानू? ए भेदाने युक्त. मग ए भेदाने युक्त झाला धर्मी, मग त्याच्या ठिकाणी आम्ही ठेवू सी. आणि सी कशासाठी मानला होता? बी ला ठेवण्यासाठी. बी भेदाला ठेवण्याकरिता सी ची जरूरत पडली, सी ला ठेवण्याकरिता ए ची जरूरत, आणि ए ला ठेवण्याकरिता जरूरत बी ची, बी ला ठेवण्याकरिता जरूरत सी ची, सी ला ठेवण्याकरिता जरूरत ए ची. काय झालं? चक्रिकापत्ती दोष लागलं की नाही. आता चक्रिकापत्ती दोष येऊ नये म्हणून तो काय करेल आता? की सी भेद ज्या धर्मीच्या ठिकाणी ठेवायचा आहे तो धर्मी भेदाने युक्त पाहिजे, पण ए नावाच्या भेदाने युक्त म्हणता येत नाही, आहे की नाही. मग कदाचित असं म्हणून म्हणे की बी भेदाने युक्त मानू मग धर्मीला. सी भेद धर्मीच्या ठिकाणी ठेवण्यासाठी सी भेद ठेवायचा की नाही, त्यासाठी धर्मी कसा? बी भेदाने युक्त. आणि जर असं मानलं तर कोणता दोषी? अन्योन्याश्रय. कारण सी ला ठेवण्याकरिता जरूरत बी ची, बी ला ठेवण्याकरिता जरूरत सी ची. अन्योन्याश्रय, नाही. मग आता काय करायचं? सी भेद धर्मीच्या ठिकाणी ठेवण्याकरिता ए ला मानलं तर चक्रिकापत्ती, बी ला मानलं तर अन्योन्याश्रय. बरोबर. आणि मग असं करू म्हणे, सी भेद जो आहे तर तो सी भेद धर्मीच्या ठिकाणी ठेवण्याकरिता, ध्यान द्या, काय? सी भेद धर्मीच्या ठिकाणी ठेवण्याकरिता तो धर्मी भेदाने युक्त आहे, पण सी नावाच्या भेदानेच युक्त आहे असं मानू. मग काय दोष? आत्माश्रय. लक्षात आलं की नाही? ध्यान द्या. सी भेद धर्मीच्या ठिकाणी, ज्या धर्मी ठिकाणी ठेवायचा आहे तो धर्मी भेदाने युक्त पाहिजे. तो जर ए भेदाने युक्त मानला तर चक्रिकापत्ती, बे भेदाने युक्त मानला तर अन्योन्याश्रय, सी भेदाने युक्त मानला तर आत्माश्रय दोष. लक्षात आलं की नाही? मग आता असं करू म्हणे की सी भेद ज्या धर्मीच्या ठिकाणी ठेवायचा आहे तो धर्मी भिन्न पाहिजे, भेदाने युक्त पाहिजे. मग असं करू, डी मान. डी नावाच्या भेदाने युक्त आहे धर्मी, आणि त्याच्या ठिकाणी आम्ही ठेवू सी. असं मानलं तर पुन्हा मग प्रश्न, डी तरी भेदच, तो कोणत्या धर्मीच्या ठिकाणी? अभिन्न का भिन्न? अभिन्न धर्मीच्या ठिकाणी मानला तर व्याघात, भिन्न धर्मीच्या ठिकाणी मानला तर कोणत्या भेदाने युक्त धर्मी सांगा. असं पुन्हा डी साठी ई एफ वाय असे मानत जावं लागेल. मग कोणता दोष येईल? अनावस्था. हे सारे दोष येतात. याच्यावरून सिद्ध होतं काय? की भेद नावाची वस्तूच सिद्ध होत नाही. लक्षात आलं? आता हा पूर्ण विषय झाला होता शेवटपर्यंत, पण आपलं वाचून झालं ऐकूपर्यंत. तर बघा पेज नंबर 8 वर दुसरी ओळ सापडलं का? सो वादी, दुसरी ओळीतलं पुढचा अर्ध, उत्तरार्ध.
सोवादी किसी दूसरे भेद करके भिन्न करे हुए धर्मी विषय. सापडलं का? सोवादी म्हणजे तो भेद मानणारा मनुष्य कदाचित आता असं मानेल म्हणे काय, किसी दुसरे भेद करिके म्हणजे ए भेदाला ठेवण्याकरिता धर्मीच्या ठिकाणी दुसरा भेद मानणे म्हणजे बी. दुसरे भेद करिके भिन्न म्हणजे कोण? बी. किसी दूसरे भेद करके भिन्न करे हुए धर्मी विषय सो भेद रहे है. यह दूसरा पक्ष जो अंगीकार करे, बरोबर अंगीकार करील तर तावादी से यह पूछा चाहिए. त्या वाद्याला असं विचारायला पाहिजे की सो दुसरा भी, तो दुसरा भेद देखील. दुसरा भेद म्हणजे कोणता? बी आहे की नाही? कारण एला ठेवण्याकरिता मानला कोणता? बी. तो जो बी नावाचा दुसरा भेद आहे तो कुठं राहतोय सांग? कोणत्या धर्मिष्ठ ठिकाणी? अभिन्न धर्मिष्ठ ठिकाणी की भिन्न, असा विचारायचा आता. सो दुसरा भी अभिन्न धर्मी विषय रहे है अथवा भिन्न धर्मी विषय रहे है. अभिन्न धर्मीच्या ठिकाणी तो बी नावाचा भेद राहतो किंवा भिन्न धर्मीच्या ठिकाणी. म्हणजे बी जिथं ठेवायचा आहे तो धर्मी कसा? अभिन्न का भिन्न? अभिन्न मानला तर व्यागा, तेच दिले आहे. तर हा सोवादी जो प्रथम पक्ष अंगीकार करे, प्रथम पक्ष म्हणजे कोणता? अभिन्न धर्मीच्या ठिकाणी बी नावाचा भेद अंगीकार करे तो पूर्व की नाही म्हणजे पहिले सांगितल्याप्रमाणे पुनः व्याघात दोष की प्राप्ती होवेगी. तर कोणता दोषी? व्याघात दोष. तर व्याघात दोष की निवृत्ती करणे वास्ते, त्या व्याघात दोषाची निवृत्ती करण्याकरिता सोवादी, तो वादी म्हणजे कोणता? भेद मानणारा पुरुष जो द्वितीय पक्ष अंगीकार करे. द्वितीय पक्ष अंगीकार करे म्हणजे कसा? भेदाने युक्त धर्मीच्या ठिकाणी बी नावाचा भेद आहे असं असा अंगीकार करेल. तर तावादी से यह पूछा चाहिए काय? त्याला असं विचारावं म्हणे की सो दुसरा भेद बी. दुसरा भेद म्हणजे कोणता? बी. बरं का? दुसरा भेद बी. मग आता दुसरा भेद जिथं ठेवायचा आहे ज्या धर्मीष्ठ ठिकाणी तो धर्मी कसा? भेदाने युक्त. मग कोणत्या भेदाने युक्त सांग? हा प्रश्न. तो जर म्हणेल की बी भेदानेच युक्त धर्मी, त्याच्या ठिकाणी बी भेद, तर दोष कोणता? आत्माश्रय. बघा, सो दुसरा भेद बी आपणे करिके भिन्न करे हुए म्हणजे आपल्याकडूनच भिन्न केल्या गेलेला करे हुए धर्मी विषय, त्या धर्मीच्या ठिकाणी आप रहे आहे म्हणजे बी भेदाने भिन्न केल्या गेलेला जो धर्मी त्याच्याच ठिकाणी बी धर्म राहतो असं जर मानलं तर दोष कोणता? आत्माश्रय. ठीक है ना? तो सो दूसरा भेद भी अपने करिके भिन्न करे हुए धर्मी विषय आप रहे है अथवा ता प्रथम भेद करिके भिन्न करे हुए. प्रथम भेद म्हणजे ए भेद. आता बी ठेवायचा ना आपल्याला, तर बी नावाचा भेद ज्या धर्मीच्या ठिकाणी ठेवायचा तो धर्मी भेदाने युक्त पाहिजे. कोणत्या भेदाने युक्त? बी भेदाने युक्त का ए भेदाने युक्त? बी भेदाने युक्त मानला तर आत्माश्रय. मग बी भेदाने युक्त मानेल, ए भेदाने युक्त मानेल तो कदाचित. बी भेद ठेवण्याकरिता धर्मी कसा? ए भेदाने युक्त मानेल, तर काय दोष? पंपा. अथवा ता प्रथम भेद करिके भिन्न करे हुए धर्मी विषय सो दूसरा भेद रहे है. दुसरा विकल्प झाला ना. अथवा किसी तिसरे भेद करिके किंवा बी भेद ठेवण्याकरिता आणखीन तिसराच भेद मानून म्हणे सी नावाचा. आता 3 विकल्प केले त्याच्याकरिता. काय काय? बी भेद तुला ठेवण्याकरिता जो धर्मी पाहिजे तो भेदाने युक्त पाहिजे. मग तो धर्मी भेदाने युक्त पाहिजे. कोणत्या भेदाने युक्त? बी ठेवायचा आहे त्यानेच युक्त किंवा एने युक्त किंवा सीने युक्त, असे 3 प्रश्न. अथवा किसी तीसरे भेद करिके भिन्न करे हुए धर्मी विषय सो दूसरा भेद रहे है. दुसरा भेद म्हणजे कोणता? बी. आता 3 विकल्प आहे. तहा प्रथम पक्ष विषय तो पूर्व की न्यायी पुन्हा आत्माश्रय दोष की प्राप्ती होवेगी. पहिला पक्ष मानला 3 पक्षातील है की नाही. तर ता प्रथम पक्ष विषय तो, प्रथम पक्ष म्हणजे स्वतःकडूनच भिन्न केलेल्या धर्मीच्या ठिकाणी स्वतः, हा पहिला पक्ष आहे. म्हणजे बी ठेवायचा ना धर्मी ठिकाणी, तर तो धर्मी कसा पाहिजे? भेदाने युक्त. कोणत्या भेदाने युक्त? बीनेच युक्त आहे की नाही. बीनेच युक्त असा म्हणजे स्वतःनेच युक्त असा जो धर्मी त्याच्या ठिकाणी बी,
हा पहिला पक्ष आहे. तर दोष येतो मग कोणता? आत्माश्रय. तर प्रथम पक्ष विषय तो पूर्व की नाही, अगोदर सांगितलेल्याप्रमाणे पुनः आत्माश्रय दोष की प्राप्ती होगी. बरोबर. और दूसरे पक्ष विषय, दुसरा विकल्प कोणता? बी भेद, ज्याला त्याला ज्या धर्मीच्या ठिकाणी ठेवायचा आहे तो धर्मी कसा? ए भेदानी युक्त. म्हणजे बी ठेवण्याकरिता जरूरत कुणाची? एची. आणि एला ठेवण्याकरिता जरूरत कुणाची? बीची. मग कोणता दोषी? अन्योन्याश्रय. ठीक. पहा. और दूसरे पक्ष विषय अन्योन्याश्रय दोष की प्राप्ती होवेगी. लागलं? काहे ते? कसं काय बरं? काहे ते? दो पदार्थ को अन्योन्याश्रय म्हणजे काय हे सांगता येत. आता दो पदार्थ को अपनी उत्पत्ति विषय अथवा अपनी स्थिति विषय अथवा अपने ज्ञान विषय जो परस्पर अपेक्षा है ताका नाम अन्योन्याश्रय. अन्योन्याश्रय म्हणजे काय? तर कोणतेही दोन पदार्थ, त्या दोन पदार्थाची उत्पत्ती करायची आहे, परंतु याला जरूरत आहे आपली है ना. समजा उदाहरणार्थ देवदत्त यज्ञदत्त, ध्यान द्या. यज्ञदत्ताची उत्पत्ती होण्याकरिता जरूरत आहे म्हणे देवदत्ताची, आणि देवदत्ताची उत्पत्ती होण्याकरिता जरूरत आहे कुणाची? यज्ञदत्ताची. असं जर होईल तर त्याला म्हणतात काय? अन्योन्याश्रय. किंवा दोन पदार्थ आहे, याच्या स्थिती करता त्याची जरूरत आणि त्याच्या स्थिती करता याची जरूरत, तर काय? अन्योन्याश्रय. किंवा दोन पदार्थ आहे, याचं ज्ञान करून घ्यायचं असेल त्याचं ज्ञान पाहिजे, आणि त्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर याचे ज्ञान पाहिजे. काय म्हणायचं याला? अन्योन्याश्रय. तीन पद्धतीने काय ते? दो पदार्थ को अपनी उत्पत्ति विषय अथवा अपनी स्थिति विषय अथवा अपने ज्ञान विषय जो परस्पर अपेक्षा है ताका नाम अन्योन्याश्रय है. अन्योन्याश्रय कळाला? आता इथं प्रकृत प्रसंगात अन्योन्याश्रय दोष कसा येऊ राहिला ही गोष्ट सांगतायत, आहे की नाही. जैसे यहा प्रसंग विषय, या प्रसंगामध्ये प्रथम भेद म्हणजे कोणता? ए. शाबास. ए ठेवण्याकरिता धर्मी कसा मानला? बी भेदानी युक्त. बरोबर. आणि आता बी तरी भेदच आहे ना, मग तो ज्या धर्मीच ठिकाणी ठेवायचा आहे तो धर्मी भेदानी युक्त पाहिजे. मग कोणत्या भेदानी युक्त? ए भेदानी युक्त. म्हणजे बी ला ठेवण्याकरिता ए ची जरूरत आणि ए ला ठेवण्याकरिता बी ची जरूरत, म्हणजे दोघाला एकमेकाची जरूरत होऊ राहिली. कोणता दोष? अन्योन्याश्रय. जैसे यहाँ प्रसंग विषय प्रथम भेद को अपनी स्थिति वास्ते दूसरे भेद की अपेक्षा है. प्रथम भेद म्हणजे ए, त्याला ठेवण्याकरिता जरूरत बी ची. प्रथम भेद को अपनी स्थिति वास्ते दूसरे भेद की अपेक्षा है. बरोबर. और दूसरे भेद को, दूसरा भेद म्हणजे कोणता? बी. और दूसरे भेद को अपनी स्थिति वास्ते प्रथम भेद की अपेक्षा है. प्रथम भेद म्हणजे कोणता? ए. त्याची अपेक्षा होवे. या ते प्रथम भेद विशिष्ट धर्मी विषय. प्रथम भेद म्हणजे ए भेदाने युक्त धर्मीच्या ठिकाणी जर तुम्ही बी ठेवू लागले तर दोष कोणता? अन्योन्याश्रय. तेच देऊ राहिले. या ते प्रथम भेद विशिष्ट धर्मी विषय. विशिष्ट म्हणजे युक्त. प्रथम भेदाने युक्त अशा धर्मीच्या ठिकाणी, म्हणजे ए भेदाने युक्त धर्मीच्या ठिकाणी ता दुसरे भेद की स्थिती मानणे विषय. तर दुसऱ्या भेदाची स्थिती मानण्याकरिता, दुसरे भेद म्हणजे कोणता? बी. दुसरे भेद की स्थिती मानने विषय सो अन्योन्याश्रय दोष स्पष्ट ही प्रतीत होवे. तर इथं कोणता दोष आला? मग अन्योन्याश्रय दोष स्पष्ट प्रतीतला येऊ राहिला. और आता तो वादी काय करील की असा अन्योन्याश्रय दोष पण येऊ नये याकरिता काहीतरी उपाय करील. मग तिसरा विकल्प मानेल. पंक्ती पहा. और त्या अन्योन्याश्रय दोष की निवृत्ती करणे वास्ते, त्या अन्योन्याश्रय दोषाची निवृत्ती करण्याकरिता सोवादी जो तिसरा पक्ष अंगीकार करेल. बरोबर. तिसरा पक्ष म्हणजे कोणता? तिसरा पक्ष म्हणजे कोणता? बी भेद ठेवण्याकरिता धर्मी भेदाने युक्त पाहिजे. मग कोणत्या भेदाने युक्त? सी भेदाने युक्त असं मान. हा तिसरा पक्ष आहे. तर काय होईल मग? पहा आता. और ता अन्योन्याश्रय दोष की निवृत्ती करने वास्ते सोवादी जो तीसरा पक्ष अंगीकार करे. बरोबर. अर्थात किसी तीसरे भेद करिके भिन्न करे हुए धर्मी विषय. किसी म्हणजे कोणत्या तरी तिसऱ्या भेदाने भेद करिके, म्हणजे तिसऱ्या भेदाने हो युक्त आहे की नाही, तिसऱ्या भेदाने भिन्न
केलेल्या धर्मीच्या ठिकाणी सो दुसरा भेद रय आहे. दुसरा भेद म्हणजे कोणता? बी. भेद ठेवायचा आहे धर्मीच्या ठिकाणी आणि तो धर्मी कसा? भेदाने युक्त. कोणत्या भेदाने युक्त? सी भेदाने युक्त. कोणता तरी तिसरा म्हणजे सी घ्या. तर सी भेदाने युक्त जो धर्मी त्याच्या ठिकाणी आम्ही मानू म्हणे कोणता? बी भेद असं रय आहे. य तिसरा पक्ष जो वादी अंगीकार करे, असा तिसरा पक्ष जर वादी अंगीकार करील तर ता वादी से य पूछा चाहिए. त्या वादीला पुन्हा असं विचारावं काय? सो तिसरा भेद भी है की नाही. तो तिसरा भेद म्हणजे कोणता? सी नावाचा भेद. सो तिसरा भेद भी अभिन्न धर्मी विषय रय आहे अथवा भिन्न धर्मी विषय रय आहे. तो सी नावाचा भेद ज्या धर्मीच्या ठिकाणी राहतो आहे तो धर्मी अभिन्न का भिन्न असे दोन विकल्प. जर अभिन्न मानला तर व्याघात दोष है की नाही. मग काय मानला लागेल? भिन्न धर्मीच ठिकाणी म्हणजे भेदाने युक्त धर्मीच्या ठिकाणी मी मानतो काय? सी नावाचा भेद असं त्याला म्हणावं लागेल. ठीक आहे की नाही. हा. सो तिसरा भेद भी अभिन्न धर्मी विषय रय आहे अथवा भिन्न धर्मी विषय रय आहे. बरोबर. तहा प्रथम पक्ष विषय तो. प्रथम पक्ष म्हणजे कोणता? अभिन्न पक्ष विकल्प नाही. प्रथम पक्ष म्हणजे कोणता? इथे दोन पक्ष दिले ना. कोणता? अभिन्न धर्मी ठिकाणी आहे का भिन्न धर्मी ठिकाणी आहे. पहिला पक्ष म्हणजे अभिन्न धर्मीच्या ठिकाणी सी नावाचा भेद राहतो असं म्हणेल तर ता प्रथम पक्ष विषय तो पूर्व की नाही पुनः व्याघात दोष की प्राप्ती होगी. व्याघात दोषी. बरोबर. ता दोष की निवृत्ती वाचते. तो व्याघात दोष येऊ नये म्हणून ता दोष की निवृत्ती वाचते. सोवादी जो द्वितीय भिन्न पक्ष अंगीकार करे. दुसरा पक्ष म्हणजे कोणता? भिन्न. भिन्न पक्ष म्हणजे सी भेद ठेवण्याकरिता जो धर्मी मला अपेक्षित आहे तो धर्मी भिन्न पाहिजे म्हणजे भेदाने युक्त पाहिजे. कारण अभिन्न मानलं तर दोष येऊ राहिला. भेदाने युक्त पाहिजे. आता पुन्हा त्याला प्रश्न करायचा की सी भेद ठेवण्याकरिता तुला जसा धर्मी पाहिजे कसा? भेदाने युक्त. कोणत्या भेदाने युक्त सांग. लक्षात आलं की नाही. मग आता इथं पुन्हा तीच साठी अडचण. समजा म्हणे सी भेद ठेवायचा आहे तर ध्यान द्या. समजा सी भेद ठेवायचा आहे कुठं? धर्मीच ठिकाणी. आणि तो धर्मी कसा? भेदाने युक्त. म्हणजे मग कोणत्या भेदाने युक्त? म्हणजे सी भेदाने युक्त मानू. सी भेद ठेवण्याकरिता सी भेदानेच युक्त जर धर्मी मानला कोणता दोष? आत्माश्रय दोष. बरोबर. मग आत्माश्रय दोष येऊ नये म्हणून सी भेद ठेवण्याकरिता कदाचित तो म्हणेल की माझा धर्मी आता सी भेद ठेवण्याकरिता धर्मी कसा आहे माझा? ए भेदाने युक्त आहे तर दोष चक्रिकापत्ती. बरोबर. मग कदाचित तो म्हणेल एक काम करूया मला सी भेद ठेवायचा आहे धर्मीच्या ठिकाणी आणि ज्या धर्मीच्या ठिकाणी ठेवायचा तो धर्मी भेदाने युक्त. कोणत्या भेदाने युक्त? बी भेदाने युक्त. मग आता अन्योन्याश्रय उघड आहे की नाही. लक्षात देऊ राहील ना. मग आता बघा सी भेद ठेवण्याकरिता धर्मी भेदाने युक्त पाहिजे. बरोबर. स्वतः सी भेदाने युक्त मानला तर आत्माश्रय. ए भेदाने युक्त मानला तर चक्रिकापत्ती. बी भेदाने युक्त मानला तर अन्योन्याश्रय. मग काय करावं लागेल? सी भेद ठेवण्याकरिता त्याला चौथाच कोणता तरी मानावा लागेल. आणि असं करत करत अनावस्था. लक्षात आलं. ता दोष की निवृत्ती वाचते. सापडलं का? सो वादी जो द्वितीय भिन्न पक्ष अंगीकार करे ता वादीसी यह पूछा चाहिए काय? सो तिसरा भेद भी. तिसरा भेद म्हणजे कोणता? सी. तीसरा भेद भी आपने करके भिन्न करे हुए धर्मी विषय आप रहे हैं. स्वतःच्या द्वारे भिन्न केलेल्या धर्मीच्या ठिकाणी स्वतः राहतो का? हा पहिला प्रश्न है की नाही. पहिला विकल्प. तीन विकल्प सांगत आहे. हा पहिला विकल्प. अथवा ता दूसरे भेद करके भिन्न करे हुए धर्मी विषय सो तीसरा भेद रहे हैं. हा दुसरा विकल्प झाला. पा ता दुसरे भेद करके भिन्न. दुसरे भेद करके भिन्न म्हणजे बी भेदाने भिन्न केलेल्या धर्मीच्या ठिकाणी मी मानील. तिसरा भेद म्हणजे कोणता? सी भेद. म्हणजे सी भेद ठेवण्याकरिता धर्मी भेदाने युक्त पाहिजे. कोणत्या भेदाने युक्त? दुसऱ्या म्हणजे बी. ता दुसरे भेद करके भिन्न करे हुए धर्मी विषय सो तिसरा भेद रहे आहे. हा दुसरा विकल्प. अथवा अजून एक विकल्प. अथवा ता प्रथम भेद करके भिन्न करे हुए धर्मी विषय सो तिसरा भेद रहे आहे. सापडलं की नाही. अथवा ता प्रथम भेद करके. प्रथम भेद म्हणजे ए है की नाही. म्हणजे ए भेदाने भिन्न केलेल्या धर्मीच्या ठिकाणी मी मानील
तिसरा भेद कोणता? सी. म्हणजे सी भेद ठेवण्याकरिता जो धर्मी मला पाहिजे तो धर्मी कसा? ए भेदाने युक्त. असं मग तुला तिन्हीपैकी नेमकं काय म्हणायचं आहे? बरोबर. चला. अथवा ता प्रथम भेद करके भिन्न करे हुए धर्मी विषय सो तिसरा भेद रहे है. लागलं? 3 विकल्प झाले ना. अजून एक विकल्प. अथवा किसी चतुर्थ भेद करके, चतुर्थ म्हणजे कोणता? डी वगैरे. किसी चतुर्थ भेद करके भिन्न करे हुए, चतुर्थ भेदाने भिन्न केलेल्या धर्मीच्या ठिकाणी, किसी चतुर्थ भेद करके भिन्न करे हुए धर्मी विषय सो तिसरा भेद रहे है. 4 विकल्प झाले. हा लक्षात आले? 4 विकल्प. ध्यान द्या. सी भेद ठेवायचा आहे, हे विसरायचं नाही. सी भेद ठेवायचा आहे धर्मीच्या ठिकाणी. तो धर्मी कसा हा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी विकल्प केले किती? 4. पहिले 2 विकल्प केले होते. अभिन्न धर्मीश ठिकाणी तो सी आहे का भिन्न धर्मीश ठिकाणी? अभिन्न धर्मीश ठिकाणी मानता येत नाही, दोष येतो. कोणता? व्याघात. म्हणून धर्मी कसा मानावा लागेल? भिन्न धर्मी, भेदाने युक्त धर्मी. त्याच्या ठिकाणी ठेवायचा आपल्याला सी भेद. मग सी भेद ठेवण्याकरिता जो धर्मी पाहिजे तो कसा? भेदाने युक्त. कोणत्या भेदाने युक्त हा प्रश्न. तर 4 विकल्प कोणी सांगू शकतं? सांगा. पहिला विकल्प या क्रमानुसार. पहिला विकल्प सी भेद ठेवायचा आहे ना धर्मीच्या ठिकाणी. तर सी भेद ज्या धर्मीच्या ठिकाणी ठेवायचा आहे तो धर्मी कसा पाहिजे? भेदाने युक्त. मग सी पासून सुरुवात करा. सी भेदानेच युक्त तो धर्मी मानून, आहे की नाही? आणि त्याच्या ठिकाणी सी ठेवू. हा पहिला विकल्प. बरोबर. म्हणजे स्वतःकडूनच भिन्न केलेल्या धर्मीच्या ठिकाणी सी भेद राहू राहिला का? हा पहिला विकल्प. बरोबर. दुसरा काय की सी भेद ठेवण्याकरिता बी म्हणजे दुसरा भेद, तर बी भेदाने युक्त धर्मी आहे आणि त्याच्या ठिकाणी मी ठेवू पाहतो सी. म्हणजे दुसऱ्या भेदाने युक्त जो धर्मी त्याच्या ठिकाणी मी हा तिसरा भेद ठेवतो आहे सी. हा दुसरा विकल्प. तिसरा काय की मला सी भेद ठेवण्याकरिता जो धर्मी पाहिजे तो भेदाने युक्त पाहिजे. कोणत्या? ए भेदाने युक्त पाहिजे असं म्हणेल. म्हणजे प्रथम भेदाने युक्त पाहिजे. तर हा तिसरा विकल्प. असं मानतो का बाबा? किंवा मला सी भेद ठेवायचा आहे ना त्याला, तर सी भेद ठेवण्याकरिता जो धर्मी पाहिजे तो भेदाने युक्त पाहिजे. कोणत्या तरी चौथ्या भेदाने युक्त आहे धर्मी असं म्हणायचं का? हे 4 विकल्प. बरोबर. समजा सी भेद ठेवण्याकरिता पहिला विकल्प मानला त्याने. सी भेद ठेवण्याकरिता सी भेदानेच युक्त धर्मी पाहिजे. दोष कोणता? आत्माश्रय. सी भेद ठेवण्याकरिता दुसऱ्या भेदाने युक्त धर्मी पाहिजे म्हणजे बी नियुक्त. दोष कोणता? अन्योन्याश्रय. सी भेद ठेवण्याकरिता धर्मी मला भेदाने युक्त पाहिजे पण पहिल्या भेदाने युक्त म्हणजे ए भेदाने युक्त. तर दोष कोणता? चक्रिकापत्ती. किंवा सी भेद ठेवण्याकरिता मला जो धर्मी पाहिजे तो कोणत्या तरी चौथ्या भेदाने युक्त. तर दोष कोणता? अनावस्था. लक्षात आलं? चला मग आता पंक्ती वाचा. हेच पुढे लिहिलं, दुसरं काही नाही. तहा प्रथम पक्ष विषय तो पूर्व की न्यायी पुनः आत्माश्रय दोष की प्राप्ती होवे. पहिला विकल्प त्याने मानला तर कोणता दोष? आत्माश्रय. पहिला विकल्प म्हणजे कोणता? सी भेद ज्या धर्मी ठिकाणी ठेवायचा आहे तो धर्मी भेदाने युक्त. कोणत्या भेदाने युक्त? सीनेच युक्त. हा पहिला विकल्प मानला तर दोष कोणता? आत्माश्रय. आत्माश्रय दोष की प्राप्ती होवे है. और द्वितीय पक्ष विषय म्हणजे दुसरा विकल्प मानला तर द्वितीय पक्ष विषय पूर्व की न्यायी पुन्हा अन्योन्याश्रय दोष की प्राप्ती होवेगी. दुसरा विकल्प मानला तर. दुसरा विकल्प म्हणजे कोणता? सी भेद ठेवण्याकरिता धर्मी मला भेदाने युक्त पाहिजे. कोणत्या भेदाने युक्त? बी भेदाने युक्त म्हणजे दुसऱ्या भेदाने युक्त. असं जर मानलं तर दोष कोणता? अन्योन्याश्रय. कारण सीला ठेवण्याकरिता बीची जरूरत आणि बीला ठेवण्याकरिता सीची जरूरत. अन्योन्याश्रय. अन्योन्याश्रय दोष की प्राप्ती होवेगी. और तृतीय पक्ष विषय चक्रिका दोष की प्राप्ती होवेगी. तिसरा पक्ष मानला त्याने तर दोष कोणता? चक्रिकापत्ती. तिसरा पक्ष म्हणजे कोणता? सी भेद त्याला ज्या धर्मीच्या ठिकाणी ठेवायचा आहे तो धर्मी भेदाने युक्त. कोणत्या भेदाने युक्त? प्रथम भेदाने युक्त म्हणजे ए भेदाने युक्त. असं जर मानलं तर दोष आला कोणता? चक्रिकापत्ती. कसं? सी ठेवण्याकरिता जरूरत एची, एला ठेवण्याकरिता जरूरत बीची, बीला ठेवण्याकरिता जरूरत सीची, सीला ठेवण्याकरिता जरूरत एची, एला ठेवण्याकरिता बस फिरत राहा. त्यालाच म्हणायचं चक्रिकापत्ती. आलं लक्षात?
काय ते आता समजावून सांगतात चक्रिकापत्ती कशी. काय ते प्रथम पक्ष कू, काय ते प्रथम कू, प्रथम म्हणजे ए भेद ठेवण्याकरिता प्रथम कू अपेक्षित जो द्वितीय, द्वितीय म्हणजे कोण बी, अपेक्षित जो द्वितीय आहे ता द्वितीय कू म्हणजे द्वितीय म्हणजे कोण बी, त्याला अपेक्षित जो तृतीय, तृतीय म्हणजे कोण सी, तृतीय है. और तीन तृतीय, तृतीयाधिक तू जो पुन्हा म्हणजे तृतीय भेद ठेवण्याकरिता जर पुन्हा ता प्रथम की अपेक्षा, प्रथम म्हणजे कोणता याची अपेक्षा, प्रथम की अपेक्षा आहे ता का नाम चक्रिका आहे. याच काय झालं दोष हा चक्रिका दोष, चक्रिकापत्ती कळालं. हा कसं सीला ठेवण्याकरिता जरूरत याची, एला ठेवण्याकरिता जरूरत याची, बीला ठेवण्याकरिता सीची, सीला ठेवण्याकरिता याची चक्रिका. लागला अर्थ. पंक्ती पहा. जैसे हा प्रसंग विषय, या प्रसंगामध्ये ता प्रथम भेद को बरोबर, प्रथम भेद म्हणजे ए भेद, प्रथम भेद म्हणजे कोणता विकल्प कोणता नाही हिने विचारलं भेद. या प्रसंग विषय ता प्रथम भेद कू अपनी स्थिती वाचते, अपनी स्थिती विषय म्हणजे आपल्या स्थिती करिता दुसरी भेद की अपेक्षा आहे. झालं का वाचलं होतं की हा. दुसरी भेद की म्हणजे बी ची अपेक्षा आहे. ता दुसरी भेद को म्हणजे कोणाला बीला, दुसरे भेद को अपनी स्थिती वाचते, अपने स्थिती विषय म्हणजे आपल्या स्थिती करिता तीसरी भेद की अपेक्षा है. तीसरा भेद म्हणजे सी, तीसरी भेद की अपेक्षा है. और तीसरे भेद को अपनी स्थिती विषय पुन्हा ता प्रथम भेद की म्हणजे याची अपेक्षा है. इस रीति से चतुर्थ पंचमादिको विषय भी पुन्हा प्रथम की अपेक्षा ते चक्रिका दोष की प्राप्ती जाणी लेणी. ठीक आहे ना. मग याकरिता त्याला मानला लागेल चौथा, पण त्या चौथ्याला ठेवण्याकरिता जर त्यांनी पाचवा न मानता पहिला मानला तर पुन्हा चक्रिका आहे की नाही. बरोबर. पाचव्याला ठेवण्याकरिता त्यांनी सहावा दुसरा नाही मानला, हा पुन्हा पहिला मानला तर पुन्हा चक्रिका असा अर्थ. इस रीति से चतुर्थ पंचमादिको विषय भी पुन्हा प्रथम की अपेक्षा ते पुन्हा प्रथम पहिल्याची जर अपेक्षा होईल तर चक्रिका दोष की प्राप्ती जाने लेनी. कोणता दोष येईल चक्रिका दोषाची प्राप्ती होईल. और ता चक्रिका दोष की निवृत्ती वाचते. आता अशा प्रकारचा चक्रिका नावाचा दोष येऊ नये म्हणून ता चक्रिका दोष की निवृत्ती वाचते. सोवादी जो चतुर्थ पक्ष अंगीकार करे, चौथा पक्ष मानेल म्हणजे कोणता सी भेद ठेवण्याकरिता त्याला धर्मी पाहिजे भेदानियुक्त. कोणत्या भेदानियुक्त चौथा डी भेदानियुक्त असं जर मानेल तो वादी तर काय सोवादी जो चतुर्थ पक्ष अंगीकार करेल अर्थात तिसरा भेद म्हणजे कोणता सी. अर्थात जो तीसरा भेद किसी चतुर्थ भेद करके, चतुर्थ भेद म्हणजे कोणता डी, इसी चतुर्थ भेद करके भिन्न करे हुए धर्मी विषय रहे है. या चतुर्थ पक्ष अंगीकार करे हा चौथा विकल्प होता. असा चौथा विकल्प जर त्याने स्वीकार केला तर करे तो अनवस्था दोष की प्राप्ती होवेगी. कोणता दोष येईल मग अनवस्था. कारण तिसऱ्याला ठेवण्याकरिता जरूरत चौथ्याची, चौथ्याला पाचव्याची, पाचव्याला सहाव्याची, चालू द्या असं. यालाच म्हणतात काय अनवस्था. अनवस्था दोष की प्राप्ती होवेगी. काय ते कसं काय बरं. सो चतुर्थ भेद बी सापडलं का. कारण चौथा भेद सुद्धा काय भेदच आहे ना. मग तो कोणत्या धर्मीश ठिकाणी असा प्रश्न पुन्हा येईल. अभिन्न धर्मीश ठिकाणी मानला चौथा भेद तर दोष व्याघात. मग काय मानावं लागेल भिन्न धर्मीश ठिकाणी. कोणत्या भेदाने युक्त धर्मी पाहिजे मग सांगा. चौथा भेद डी तो ठेवण्याकरिता धर्मी भेदाने युक्त पाहिजे. कोणत्या भेदाने युक्त. जर पहिला मानला तर चक्रिका दोष आहे की नाही. म्हणजे डी ठेवण्याकरिता मी सी ला मानू तर अन्योन्य आश्रय, म्हणून डी ला ठेवण्याकरिता एफ वाय दुसरा मानू तर अनवस्था. काय ते सो चतुर्थ भेद भी पूर्व उक्त व्याघात आहे वर दिलेल्या दोष, व्याघात दोष, आत्माश्रय दोष, अन्योन्याश्रय, चक्रिका आदि दोषों की प्राप्ती भयते. या सर्व दोषांची प्राप्ती क्रमाने होत असल्यामुळे अभिन्न धर्मी विषय सापडलं का. आता चौथा भेद ठेवायचा आहे बरोबर. कुठं ठेवायचा धर्मीच्या ठिकाणी. कोणत्या धर्मीच्या ठिकाणी अभिन्न का भिन्न.
ठीक आहे. अभिन्न धर्मी ठिकाणी ठेवायचं ठरला तर व्याघात आहे की नाही. मग म्हणे असं करू, डी भेदानेच युक्त जो धर्मी त्याच्या ठिकाणी डी भेद ठेवू. दोष कोणता? आत्माश्रय. बरोबर. हा मग तेच दिलं इथं. आता अधिक दोषों की प्राप्ती के भय ते अभिन्न धर्मी विषय. सापडलं पंक्ती पहा, खालून तिसरी ओळ आहे, शेवटचा शब्द. अभिन्न धर्मी विषय वा अलग आहे, स्वतंत्र. वा स्वविशिष्ट धर्मी विषय. स्वविशिष्ट, स्व म्हणजे कोणता? चौथा डी. स्वतःनेच विशिष्ट धर्मिष्ठ ठिकाणी स्वतः, याला म्हणायचं स्वविशिष्ट धर्मिष्ठ ठिकाणी, की ज्याच्यामुळे दोष होतो कोणता? आत्माश्रय. स्वविशिष्ट धर्मी विषय वा म्हणजे किंवा तृतीय भेद विशिष्ट धर्मी विषय. तृतीय भेद म्हणजे कोणता? सी आहे की नाही. त्याने युक्त धर्मीच्या ठिकाणी डी मानला तर अन्योन्याश्रय. तृतीय भेद विशिष्ट धर्मी विषय वा किंवा प्रथम भेद विशिष्ट धर्मी विषय. प्रथम भेद म्हणजे कोणता? ये भेदाने युक्त धर्मीच्या ठिकाणी आम्ही डी मानू असं म्हणेल तर चक्रिका. प्रथम भेद विशिष्ट धर्मी विषय रहेगा नहीं, है नहीं, धर्मी विषय रहेगा नहीं. किंतु किसी पंचम भेद विशिष्ट, कारण दोष येतात असं मानला असता, म्हणून डी ठेवण्याकरिता धर्मी भेदाने युक्त पाहिजे. कोणत्या भेदाने युक्त? कोणता तरी पाचवा भेद मानावा लागेल. लागलं की नाही? किंतु किसी पंचम भेद विशिष्ट धर्मी विषय रहेगा. कोण? डी भेद, अर्थात चौथा भेद है की नाही. कोणत्या तरी पाचव्या भेदाने युक्त धर्मीच्या ठिकाणी राहील असं म्हणावं लागेल. बरोबर. किंतु किसी पंचम भेद विशिष्ट धर्मी विषय रहेगा, ही रहेगा. आगे ते सो पंचम भेद भी किसी षष्ठ म्हणजे सहावा षष्ठ भेद विशिष्ट धर्मी विषय ही रहेगा. इस प्रकार आगे भेदों की धारा मानने विषय अशी पुढं पुढं धारा मानत गेलं तर अनवस्था दोष की प्राप्ती होईल. कोणता दोषी? अनवस्था दोषी. तहा पर्यवसान ते रहित. पर्यवसान म्हटलं पर्यवसान, शेवट, त्याने रहित. पर्यवसान ते रहित, जो म्हणजे शेवट रहित, जी पूर्व कु उत्तर की अपेक्षा, ता का नाम अनवस्था आहे. अनवस्था म्हणजे काय? विश्रांती रहित. पर्यवसान ते रहित म्हणजे पर्यवसानाने रहित म्हणजे विश्रांतीने रहित, शेवट नाही. आणि पूर्व कु उत्तर की अपेक्षा, मागच्या पुढच्याची अपेक्षा, याला म्हणायचं काय? अनवस्था. लागलं. चला. पूर्व को उत्तर की अपेक्षा आहे, ता का नाम अनवस्था आहे. त्याला काय म्हणतात? अनवस्था दोष. तहा तेव्हा व्याघात. सापडलं का? व्याघात, आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रिका, अनवस्था. सापडलं. इन दोषो का, दोषो की आहे ना तिथं, इन दोषो का असं पाहिजे. इन दोषों का संस्कृत लक्षण न्याय प्रकाश के षष्ठ परिच्छेद विषय तर्क निरूपण विषय हमने विस्तार से कथन करे हैं, जिससे जिज्ञासा होवे तिसने तहा जाणी लेणे. कळलं? ग्रंथकार सांगतायत की म्हणे इथं थोडक्यात आम्ही व्याघात दोषाचं लक्षण, आत्माश्रय दोषाचं लक्षण इथं केलं हिंदीमधून, पण याचे संस्कृत लक्षण पण आहे आणि ते संस्कृत लक्षण आम्ही केलेले आहे, या ग्रंथात नाही. मग न्याय प्रकाश नावाचा ग्रंथ आहे, याच लेखकाच्या द्वारे लिहिल्या गेलेला, त्याच्यात ते लक्षण केलेले आहे. जर कुणाला लय जिज्ञासा असेल की यांची संस्कृत लक्षणं कशी असतील तर त्यांनी ते ग्रंथ उघडून पाहावा. कळलं? चला. तहा व्याघात, आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रिका, अनवस्था, इन दोषों का संस्कृत लक्षण. बरोबर. न्याय प्रकाश के, न्याय प्रकाश हे ग्रंथाचं नाव आहे, ठीक आहे ना. न्याय प्रकाश म्हणजे मीमांसा न्याय प्रकाश नाही. मीमांसा न्याय प्रकाश तो मीमांसेचा ग्रंथ आहे, हा नुसता न्याय प्रकाश आहे की नाही ग्रंथ आहे. आणि चित्गणानंद मुनींनीच लिहिलेला आहे, अशीच भाषा आहे त्याची हिंदीतून, पण लक्षणं संस्कृतमधून करून त्याचे अर्थ दिलेले आहेत. बरोबर. न्याय प्रकाश ग्रंथामध्ये सुद्धा कुठे शोधायचं पत्ता दिलाय, षष्ठ परिच्छेद. जसं इथं पहिला परिच्छेद, द्वितीय परिच्छेद, 4 परिच्छेद आहे ना या ग्रंथात. तत्वानुसंधानाचे किती परिच्छेद आहे? 4. तसं तिथं
8 का काहीतरी परिच्छेद आहे, तर तिथं 6व्या परिच्छेदामध्ये केलं आहे म्हणजे लक्षात. 6ष्ठ परिच्छेद विषय म्हणजे 6व्या परिच्छेदामध्ये तिथं सुद्धा कुठं तर्कनिरूपण विषय, तर्कनिरूपण प्रसंग आलाय तिथं. त्या प्रकरणामध्ये हमने विस्तार ते कथन करे आहे की नाही, विस्तारपूर्वक सांगितले आहे. जिससे जिज्ञासा होईल, ज्याला जिज्ञासा असेल, जाणून घ्यायची इच्छा असेल, तिसने त्या व्यक्तीने तहा जाणिलेने, म्हणजे तो ग्रंथ उघडून तिथं पाहून घ्या. इथं आम्हाला सांगायला वेळ नाही आहे, कारण हा वेदांताचा ग्रंथ आहे. कळलं? चला. इस प्रकार ते जीव ब्रह्म के अभेद के असंभव हुए. एकंदरीत ही सारी प्रक्रिया दिली कशाकरिता? भेद संभवच नाही आहे कुठंच. मग जर कुठंच भेद संभव नाही आहे तर जीव ब्रह्माचा भेद कसं काय सिद्ध होईल? आता जीव ब्रह्माचा भेद नाहीच, मग काय आहे? अभेदच आहे. कळला भेद? चला. इस प्रकार ते जीव ब्रह्म के भेद के असंभव हुए, म्हणजे जीव ब्रह्माच्या भेदाचा काय आहे? असंभव. भेदाचा असंभव अर्थात अभेदच आहे. कळलं की नाही? अभेदाचा असंभव नाही, भेदाचा असंभव म्हणजे काय? अभेद. इस प्रकार ते जीव ब्रह्म के भेद के असंभव हुए. ब्रह्म अहम हे पदार्थ, ब्रह्म अहम इस वचन करके, या शब्दाने, या वचनाने, सो तत्वानुसंधान रूप मंगल संभव्य आहे. तिथून प्रसंग चालू झाला होता. म्हणजे ब्रह्म अहम, ब्रह्माहम हे पदार्थ ना, तर ब्रह्म आणि अहम या 2 पदाने जीव ब्रह्माचा अभेद सांगितलेला आहे. आणि जीव ब्रह्माचा अभेद म्हणजेच तत्व, आणि त्या तत्वाचं स्मरण हेच मंगलाचरण. मग अभेद सिद्ध असल्यामुळे या 2 पदाच्या सामानाधिकरण्यातून अभेद समोर येत असल्यामुळे, अभेद सिद्ध होत असल्यामुळे ते अभेदरूप तत्वाचं स्मरण करणं हेच मंगलाचरण आहे. मग ते मंगलाचरण आता सिद्ध झालं, कारण भेद सिद्ध होऊ शकला नाही. इस वचन करके सो तत्वानुसंधान रूप मंगल संभव्य है इति. झालं जी, इथपर्यंत आलं. ब्रह्माहम याचं विचार झालं ना. आता याच्यावर शंका, तर तो जो श्लोक आहे मंगलाचरणाचा आठवतो कुणाला? काय श्लोक आहे सांगा? ब्रह्माहम यत् प्रसादेन मयि विश्वम प्रकल्पितम. बरोबर. आता श्रीमद स्वयं प्रकाशाख्यम प्रणवमी जगताम गुरुम, हा पहिला या पदाचं चिंतन झालं. आणि मयि विश्वम प्रकल्पितम याचंही चिंतन झालेलं आहे मध्येच. बरोबर. आता पुढचं उत्तरार्ध लावायचं आहे. उत्तरार्धात काय सांगितलं आहे? श्रीमद स्वयं प्रकाशाख्यम गुरुम जगताम गुरुम प्रणवमी, आहे की नाही? समस्त जगताचे गुरु ज्यांचं नाव श्री स्वयंप्रकाश असं नाव आहे, आख्य म्हणजे नाव, असं ज्यांचं नाव आहे त्यांना मी नमस्कार करतो. हा उत्तरार्ध आहे श्लोकाचा. तर तो उत्तरार्ध लागण्याकरिता, जोडण्याकरिता, आहे की नाही, मध्ये शंका घेऊन राहिला कोण? पूर्वपक्षी. पंक्ती पाहता शंका सापडलं का? ब्रह्माहम इस तत्वानुसंधान रूप मंगल करके ही ग्रंथ की निर्विघ्न परिसमाप्ति संभव हो ही सके है. बरोबर. याते ग्रंथकार ने गुरु प्रणवमी इस वचन करके पुनः गुरु को नमस्कार किस वास्ते कार्य है? झाली शंका. शंका कळाली की नाही? सांगा काय शंका आहे? असं पण चांगलं शेवटच काय काय असं पण निर्विघ्नपणे पूर्ण होणार होता ग्रंथ. हा, तरी पण मग गुरुना मग कशाला केलं पुढं? म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे की ब्रह्महम, आहे की नाही, याच्यातून तत्वाचं स्मरण झालं आणि तत्वाचं स्मरण रूप मंगल झालं. मग त्या मंगलानेच जर निर्विघ्नपणे ग्रंथ समाप्त होणारच आहे तर पुन्हा तुम्ही उत्तरार्धामध्ये गुरुला नमस्कार कशासाठी केला? आहे की नाही? प्रश्न आहे की नाही? मंगलाचरण झालं आहे, मंगलाचरणाचं प्रयोजन काय? ते तुमचं सिद्ध होणारच आहे, ग्रंथाची निर्विघ्न रूपाने समाप्ती. आणि मंगलाचरण काय? तत्वाचं स्मरण. आणि ते मंगलाचरण तर झालंच आहे पूर्वार्धात, पुन्हा डबल गुरुला नमस्कार कशासाठी? कळलं? पंक्ती पहा पुन्हा. शंका. ब्रह्म अहम इस तत्वानुसंधान रूप मंगल करिके, म्हणजे या ब्रह्मा या उच्चारणाने याचा अर्थ समजून घेतल्याने तत्वाचं अनुसंधान होणार. तत्वानुसंधान रूप मंगल करिके म्हणजे त्या मंगलानेच, मंगल करिके ही म्हणजे त्या मंगलानेच ग्रंथाची निर्विघ्न परिसमाप्ती,
विघ्नरहित परिसमाप्ती संभव होई सके, म्हणजे परिसमाप्ती होणारच आहे. या ते म्हणून ग्रंथकाराने पुन्हा गुरुला नमस्कार करण्याची गरज नव्हती. मग का केला हा प्रश्न. या ते म्हणून ग्रंथकाराने गुरुं प्रणवमी असं उत्तरार्थ झालंय की नाही. तर गुरुं प्रणवमी ईसवचन करिके म्हणजे हे असं बोलून, ईसवचन करिके म्हणजे असं उच्चारण करून पुन्हा गुरु को नमस्कार किस वास्ते करे आहे. पुन्हा गुरुला जो नमस्कार केला आहे तो कशाकरिता, त्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न. कळला. उत्तर समाधान. इस पुरुष को सो तत्वानुसंधान ब्रह्मवेत्ता गुरु की भक्ति ते विना प्राप्त होता नाही. हे महत्वाचं आहे. अरे भाऊ, गुरुला नमस्कार करणं आवश्यक आहे. गुरुला जर नमस्कार केला नाही तर तत्वाचं अनुसंधानच करता येणार नाही. कारण गुरुला नमस्कार केलं, गुरुला प्रसन्न करून घेतलं आणि गुरुने उपदेश केला ब्रह्महम इत्यादी शब्दांचा, तत्वमसी इत्यादी महावाक्याचा, तरच तत्वाचं काय होणार आहे, अनुसंधान होणार आहे. मग तत्वाचं अनुसंधान हे मंगल जरी असलं पण ते मंगल होण्याकरिता गुरुची गरज आहे, गुरुभक्तीची गरज आहे. आणि म्हणून गुरुला नमस्कार करणं आवश्यक आहे. जर गुरुला नमस्कार केला नाही तर तत्वानुसंधान रूप मंगल सिद्ध होणार नाही. आणि तत्वानुसंधान रूप, तत्वाचं अनुसंधान म्हणजे स्मरण, अभेदरूप तत्वाचं स्मरण, हे मंगलच जर सिद्ध होणार नाही तर ग्रंथाची परिसमाप्ती कशी काय होईल, आहे की नाही. याचा अर्थ आम्हाला गुरुला नमस्कार करणं आवश्यक आहे. कारण आम्हाला मुख्य आमचं साध्य काय आहे, निर्विघ्न रूपाने ग्रंथाची समाप्ती. ते होण्याकरिता काय करावं लागलं, मंगलाचरण. मंगलाचरणाचं स्वरूप काय, तत्वाचं स्मरण. पण तत्वाचं स्मरण रूप मंगल सिद्ध होण्याकरिता गरज आहे कशाची, गुरुला नमस्कार करण्याची. आणि म्हणून गुरुला नमस्कार केला आहे, तो काही व्यर्थ नाही आहे. नाही कळलं. पंक्ती पहा. समाधान. इस पुरुष को आहे म्हणजे ग्रंथकार त्याला किंवा कोणी बी जिज्ञासू त्याला सो तत्वानुसंधान, त्या तत्वाचं अनुसंधान, तत्वाचं स्मरण, ब्रह्मवेत्ता गुरु की भक्ती ते विना, ब्रह्मवेत्ता गुरुची भक्ती केल्याशिवाय, नमस्कार करणे, त्यांची सेवा करणे इत्यादी भक्ती केल्याशिवाय प्राप्त होता नाही. प्राप्त होत नाही. काय प्राप्त होत नाही, तत्वानुसंधान प्राप्त होत नाही. आहे की कुणाला, पुरुषाला. केव्हा, कुठपर्यंत, गुरुभक्ती केल्याशिवाय प्राप्त होता नाही. किंतु गुरुभक्ती करिके ही, म्हणजे गुरुची भक्ती केली तरच सो तत्वानुसंधान प्राप्त होवे. ते तत्वाचं अनुसंधान, तत्वाचं स्मरण प्राप्त होऊ शकतं, करता येऊ शकतं. यह वार्ता श्रुती विषयी भी कथन करी आहे. बरं, ही गोष्ट आम्ही आमच्या मनाने सांगतो असं नाही. कोणती गोष्ट, गुरुच्या भक्तीशिवाय तत्वाचं स्मरण होत नाही, म्हणजे बोध उत्पन्न होत नाही. बोध उत्पन्न होण्याकरिता गुरुची भक्ती आवश्यकच आहे. दोघांमध्ये कार्यकारण भाव आहे. गुरुची भक्ती केली तरच तत्वबोध पाहिजे असेल तर गुरुची भक्ती आवश्यक आहे. हा दोघातला कार्यकारण भाव आम्ही आमच्या मनाने सांगतो असं नाही, तर याच्याकरिता श्रुती सुद्धा प्रमाण आहे. म्हणजे कोणती श्रुती प्रमाण आहे सांगतात. य वार्ता श्रुती विषयी भी कथन करी आहे. ता श्रुती देऊ राहिले. यस्य देवे पराभक्तिर् यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः यस्य देवे पराभक्तिर् यथा देवे तथा गुरौ ठीक. आता पदच्छेद नंतर अन्वय. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तस्य एते कथिताः हि अर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. आता अन्वय. पहिली पूर्वार्ध सरळ आहे. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु. पुढं पहा. तस्य, शेवटचा शब्द घ्या, महात्मनः. तस्य महात्मनः. आता मधलं एते कथिताः हि अर्थाः प्रकाशन्ते. अर्थ पहा. यस्य म्हणजे ज्या पुरुषाची देवे पराभक्ती, देवाविषयी
ईश्वराविषयी अतिशय श्रेष्ठ भक्ती आहे. आणि जशी देवाविषयी भक्ती आहे, यथा देवे तथा गुरु, तशीच जर गुरुविषयी भक्ती असेल तरच. केवळ देवाविषयी भक्ती असून चालत नाही. जेवढी भक्ती देवाविषयी आहे, जेवढी श्रद्धा देवाविषयी आहे, तेवढीच भक्ती, तेवढीच श्रद्धा कुठं असली पाहिजे? गुरुवर असली पाहिजे. तस्य महात्मन, असा जो महात्मा की ज्याची देवाप्रमाणेच गुरुवर भक्ती आहे, त्या तस्य महात्मन, त्या महात्म्यालाच काय येते कथिता ह्यर्था प्रकाशनते. हे कथित अर्थ म्हणजे सिद्धांत, तत्वबोध प्रकाशनते, प्रकाशित होतात, म्हणजे मालूम पडतात. त्यालाच काय होतं? ज्ञान होतं, अन्यथा नाही. कळलं? चला, अर्थ दिलाय खाली. अर्थ यह, जिस अधिकारी पुरुष की, ज्या अधिकारी पुरुषाची परमात्मा देव विषयी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी परमभक्ती होवे, परमभक्ती असते. और जैसी परमात्मा देव विषयी परमभक्ती होवे, जशी परमात्मा रूप देवाच्या ठिकाणी अत्यंत श्रेष्ठ भक्ती श्रद्धा असते, भक्ती होवे आहे, तैसी ही जभी ब्रह्मवेत्ता गुरु विषय, ब्रह्मवेत्ता गुरुच्या ठिकाणी परमभक्ती होवे, परमभक्ती असेल होवे, तबीही तरच तीस महात्मा अधिकारी पुरुष को, त्या अधिकारी महात्म्या पुरुषाला यह वेदांत प्रतिपादित है की नाही. त्या अधिकारी महात्मा पुरुषाला म्हणजे कोणाला? की ज्याची देवावर भक्ती आहे तशीच गुरुवर भक्ती आहे, त्यालाच. तीस महात्मा अधिकारी पुरुष को यह वेदांत प्रतिपादित, वेदांत शास्त्राच्या द्वारे प्रतिपादित काय? जीव ब्रह्म का एकत्वादिरूप अर्थ, जीव ब्रह्माची एकता रूप अर्थ, बुद्धी विषय म्हणजे बुद्धीमध्ये प्रकाशमान होवे, म्हणजे बुद्धीमध्ये बसतो, आरूढ होतो. अर्थ कोणता? वेदांत प्रतिपादित अर्थ. मुख्य अर्थ कोणता? जीव ब्रह्माची एकता रूप अर्थ, की ज्याचं प्रतिपादन वेदांताने केलेलं आहे. तो जीव ब्रह्माची एकता रूप अर्थ त्याच्याच बुद्धीमध्ये दृढ होतो. कुणाच्या? की ज्याची देवाप्रमाणेच गुरुवर भक्ती आहे. जर देवावर भक्ती असेल, गुरुवर नसेल, काही काम होणार नाही. कदाचित देवावर भक्ती नसेल, गुरुवरच असेल तरी सुद्धा बोध होऊ शकेल. पण नुसती देवावर भक्ती आहे आणि गुरुवर नाही, त्याला काही हाती लागणार नाही. नाही झालं तर पुण्य होईल, आणि पुण्याच्या बळाने स्वर्गाधिक वल्ले झालं मिळतील, पण मोक्ष होणार नाही, ज्ञान होणार नाही. म्हणून गुरुभक्ती देवभक्तीपेक्षा भी श्रेष्ठता महात्म्य आहे. कशाचं? गुरुभक्तीचा. लागला अर्थ? श्रुती प्रमाण आहे. चला, वेदांत प्रतिपादित अर्थ कदा कुठं चाललं? यह वेदांत प्रतिपादित जीव ब्रह्म का एकत्वादी रूप अर्थ बुद्धी विषय म्हणजे बुद्धीमध्ये प्रकाशमान होवे है. लागलं? ता गुरु भक्ती ते रहित पुरुष को, गुरु भक्तीने रहित जो पुरुष आहे त्याला ते वेदांत प्रतिपादित अर्थ, वेदांताच्या द्वारे प्रतिपादित अर्थ, जीव ब्रह्माची एकता रूप अर्थ कदाचित भी प्रकाशमान होते नाही, म्हणजे कधीच त्याच्या बुद्धीमध्ये आरूढ होणार नाही. त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होणारच नाही. आणि जर जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं नाही तर मोक्ष प्राप्त होणार नाही. कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं तरच प्राप्त होतो काय? मोक्ष. मोक्षाचं एकमेव साधन आहे काय? जीव ब्रह्माच्या एकत्वाचं ज्ञान. कदाचित भी प्रकाशमान होते नाही इति. लागलं? इस श्रुतीने ता गुरु भक्ती को है की नाही, ता तत्वानुसंधान के प्रति, त्या तत्वानुसंधानाच्या करिता प्रति अंतरंग साधनता कथन करी है. अंतरंगता साधनता सांगितलेली आहे, म्हणजे अतिशय अंतरंग साधन आहे. कोण? गुरुभक्ती. कशाचं अंतरंग साधन आहे? तत्वानुसंधानाचं म्हणजे तत्वबोधाचं, ज्ञानाचं अंतरंग म्हणजे अत्यंत जवळचं साधन कोण? गुरुभक्ती. तत्वानुसंधान के प्रति, त्या तत्वानुसंधानाकरिता अंतरंग साधनता कथन करी आहे, कथन केलेली आहे कोणी? श्रुतीने. वैतेच वाक्य ना, इस श्रुतीने ता गुरु भक्ति को ता तत्वानुसंधान के प्रति अंतरंग साधनता कथन करी है. लागलं? या कारण ते ही, यामुळेच ग्रंथकारणे सा गुरु का नमस्कार रूप भक्ती या करी आहे. लागलं पंक्ती? या कारण ते, या कारण ते म्हणजे तत्वानुसंधान रूप मंगलाचरण केल्याने कदाचित निर्विघ्न रूपाने ग्रंथ समाप्त झाली असती,
परंतु तत्वाचं अनुसंधानच झालं नसतं गुरुची भक्ती केल्याशिवाय. आणि म्हणून ग्रंथकाराने तत्वानुसंधान रूप मंगलाचरण करून देखील पुन्हा गुरुला नमस्कार करून गुरुभक्ती केलेली आहे. लागला अर्थ? पंक्ती पहा. या कारण ते ग्रंथकारणे सा गुरु का नमस्कार रूप है की नाही, त्या गुरूंना नमस्कार रूप भक्ती या करी है, मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये केलेली आहे. इति प्रथम श्लोक व्याख्या. अशा रीतीने ते जे 2 श्लोक होते तत्वानुसंधान ग्रंथाचे मंगलाचरणाचे श्लोक. कोणता ग्रंथ? तत्वानुसंधान. कोणता? संस्कृत तत्वानुसंधान ग्रंथामधले जे 2 मंगलाचरणाचे श्लोक, त्यापैकी पहिला जो श्लोक त्याची व्याख्या इथपर्यंत झाली. आता दुसरा श्लोक आहे त्याची व्याख्या अथ द्वितीय श्लोक व्याख्या इथून करायला सुरुवात करतात. पण त्याचा विचार आपण उद्या करणार आहोत. पण त्या अगोदर थोडस जरा एक काम करूया. पान नंबर 1 काढा. सापडला? प्रस्तावना सोडून जिथून ग्रंथ चालू झालेला आहे ते पान नंबर 1 आहे. बरोबर? तर पहिल्या पेजवर काय लिहिलंय बघा. श्री गणेशाय नमः, श्री काशी विश्वेश्वराभ्याम नमः, गुरुभ्यो नमः, श्री शंकराचार्यभ्यो नमः. सापडलं का नाही? तिथून पुढे काय? अथ तत्वानुसंधान ग्रंथारंभ. बरोबर? त्याच्या पुढे काय आहे? श्लोक. श्री गुरुचरण आहे ना, त्याच्यावर एक शीर्षक द्या. नंबर 1 मंगलाचरण. या ग्रंथात शीर्षक दिलेले नाहीये. थोडं शीर्षक देण्याचा प्रयत्न करूया आपण, म्हणजे सोपं होईल पुढच्या लोकांसाठी. वृत्ती प्रभाकर ग्रंथामध्ये सुद्धा अगोदर यासले शीर्षक म्हणजे हेडिंग नव्हते, नंतर कोणीतरी दिली आहे. तसं या ग्रंथात शीर्षक दिलेलेच नाहीये. तर लिहा मग. आता पहिलं मंगलाचरण लिहिलं, हे झाले शीर्षक. बरोबर? आता पहिल्याच पेजवर 9 ओळ सोडून खालची 10व्या ओळीच्या वर 2 जाकडा आहे बघा. 10व्या ओळीमध्ये 10वी ओळ आहे ना, वरून 10वी ओळ पहिल्या पेजवर ते 2 जाकडा आहे ना. तर 2च्या आकड्याच्या पुढे काय आहे? अब. संस्कृत असं लिहिलंय ना, तिथं दुसरं शीर्षक नंबर 2 करायचं आणि शीर्षक टाका. जागा नसेल तर दुसऱ्या ठिकाणी लिहून तिथं असं चिन्ह करा. लिहा संस्कृत तत्वानुसंधान ग्रंथ का. संस्कृत तत्वानुसंधान ग्रंथ का मंगलाचरण. मंगलाचरण संस्कृत तत्वानुसंधान ग्रंथ का मंगलाचरण. झालं? पुढच्या वेळी छापताना ग्रंथ पूर्ण झाल्यावर खेमराजला फोन करायचा आहे की नाही. माग केला होता आपण एकदा. तर त्याला सांगायचं की ग्रंथ आडवा नको छापू, उभा छाप, शब्द थोडे वेगवेगळे कर आणि मध्ये शीर्षक टाक, तर फायदा होईल पुढं. ठीक आहे, चला पुढे पान नंबर काढा. 2 पान. पहिलीच ओळ. पहिल्या ओळीमध्ये एक शब्द सोडून पुढे आलाय बघा. तहा उक्त श्लोक विषय. सापडलं का? तिथं शीर्षक द्या 3 नंबरचं. अनुबंध चतुष्टय वर्णन. 2 पेज. तिथं नाही वरचं. आपण तुम्ही पान नंबर टाकले नाही का अजून? हाताने पान नंबर टाकून घ्या ग्रंथावर, त्याशिवाय लक्ष देणार नाही. कारण 2 पेज मिळून एक पान नंबर दिले त्यांनी. तर कुठं सापडलं का तुम्हाला? पहिल्या ओळीत काय लिहिलं आहे? पहिला शब्द सोडल्यावर हा उक्त श्लोक विषय ब्रह्माहम इत्यादी. सापडलं का? त्याच्यावर शीर्षक द्या अनुबंध चतुष्टय वर्णन. पान नंबर कोणीच टाकलेले नाही अजून. जिथल्या तिथं, जेव्हाच्या तेव्हा, ज्याचं त्याला, ही 3 सूत्र ध्यानात ठेवायचे, तरच मनुष्य सफल होतो. कुठेही व्यवहारात बी परमार्थात बी. चला आता पान नंबर 3 वर जा. सापडलं का? 1 2 3 4 5 6. 6वी ओळ सोडून
6व्या आणि 7व्या ओळीच्या मध्ये लिहायचं आहे आपल्याला. 6 ओळ संपली का? 7व्या ओळीत बघा मधीच आहे बघा, और ता ग्रंथ कारणे ब्रह्मा, माहिती नाही, त्या ओळीच्या वर लिहा शीर्षक 4, तत्वानुसंधान शब्द का अर्थ. तत्वानुसंधान शब्द का अर्थ. सापडलं? आता तसंच खाली तिसरी ओळ, दोन ओळ सोडून खाली शंका शब्द आलाय बघा. 2 ओळ सोडून आलाय ना तिथे शंका, ते शंकेच्या वर टाका 5 नंबरचं शीर्षक. लिहा, तत्वानुसंधान की मंगल रूपता विषय प्रमाण. तत्वानुसंधान की किंवा तत्वानुसंधान को की लिखा, तत्वानुसंधान की मंगल रूपता विषय प्रमाण, म्हणजे तत्वानुसंधान हे मंगल रूपा या विषय प्रमाण, मंगल रूपता विषय प्रमाण. झालं? चला आता पुढच्या पेजवर, 4 नंबरच्या पेजवर, म्हणजे छापे 2 नंबर आहे. तत्वा लिहिले की नाही, त्याच्याकडे 2 आहे, ते आपल्या दृष्टीने 4 नंबरचं पेज झालं. 1 2 3 4 5 6, 6 ओळ सोडून 7व्या ओळीत शेवटी आलाय शंका. सापडलं? शंका ब्रह्माहम ईश्वचन करके, बरोबर आहे ना? तर ते शंका याच्यावर शीर्षक द्यायचं आहे, 6 नंबरचं शीर्षक, जीव ब्रह्म के एकत्व का असंभव. जीव ब्रह्म के एकत्व का असंभव. जीव ब्रह्म के एकत्व का असंभव झालं. आता त्याच पेजवर शेवटची ओळ, शेवटच्या ओळीत पहिला शब्द सोडून काय तिथं, ऐसी वादी की शंका केली. सापडलं? त्याच्यावर शीर्षक द्या 7 नंबर, 7 नंबरचं शीर्षक, बरोबर आहे ना? 7 नंबर. 7, जीव ब्रह्म की एकत्व का संभव किंवा जीव ब्रह्म को एकत्व का संभव. जीव ब्रह्म की एकत्व का किंवा जीव ब्रह्म को एकत्व का संभव. झालं? जीव ब्रह्म की एकत्व का संभव, हे चांगलं आहे. पुढचं पेज आमच्या दृष्टीने 5 नंबरच्या पेजवर खालून 4 ओळ सोडून, सापडलं का? मध्ये चाले बघा किंवा, पुढे काय मग, किंवा मयी विश्वम प्रकल्पित मसाला आहे ना, खालून 4थी ओळ सोडून तिच्यावर 4थ्या ओळीच्या वर शीर्षक द्या 8 नंबर, प्रपंच का मिथ्यापणा. प्रपंच का मिथ्यापणा. मिथ्यापणा. मिथ्यापणा झालं. आता पुढे 6व्या पेजवर जावा, म्हणजे इकडं तत्वाच्या खाली 3 नंबरचा आकडा आहे. 6व्या पेजवर आपल्या दृष्टीने हाताने लिहिलेलं, वरून 1 ओळ सोडून खाली दुसऱ्या ओळीत आहे बघा किंवा, मध्येच किंवा. सापडलं? काय तिथं, किंवा पूर्व भेदवादीने मय ब्रह्म नाही यायचं ना, तिथं लिहा शीर्षक 9, जीव ब्रह्म के भेद का खंडन. जीव ब्रह्म के भेद का खंडन. जीव ब्रह्म के भेद का खंडन. सापडलं? पुढच्या पेजवर जावा, 7 पेजवर,
पहिली एक ओळ सोडून दुसऱ्या ओळीत मध्येच आलंय बघा किंवा. पुढे काय आहे? हा, किंवा विचार करके देखिए तो. सापडलं का? त्याच्यावर शीर्षक द्या 10 नंबरचं. सर्वत्र भेद का असंभव. सर्वत्र भेद का असंभव. झालं? हा, आता सर्वत्र भेद का असंभव. ठीक आहे. आता पान नंबर 10 वर जा. म्हणजे छातील पेज 5 आहे, तत्वाच्या खाली 5 आहे ना, 10 पेज आपल्या दृष्टीने. वरून 4 ओळी सोडून द्या आणि 5व्या ओळीत आलंय शंका. सापडलं का? शंका. त्याच्या पुढे काय? ब्रह्माहम तत्वानुसंधान असं आहे ना. तर त्या शंका याच्यावर 11 नंबरचं हेडिंग द्या शीर्षक. गुरु भक्ति के बिना तत्व स्मरण का असंभव. तत्व स्मरण का असंभव. झालं? गुरु भक्ति के बिना तत्व स्मरण का असंभव. बस पुढचा विचार उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम